कथेचा दुसरा दिवस कथा श्रवण करण्याकरिता आलेले सर्व महाराज मंडळी, माता वर्ग, तरुण वर्ग सर्वांना वंदन करून कथेला त्या ठिकाणी आपण कथेकडे वळूया. वैकुंठवासी हरिभक्त पारायण भिवसन पटेल भुजाडे भाऊ यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या प्रीत्यार्थ असणारा हा श्रीमद भागवत कथा आणि म्हणून ही पवित्र कथेचं आयोजन झालेलं आहे. या ठिकाणी आमचे गुणीजन मंडळी, अर्गनवादक असणारे आबा महाराज, कृष्णाजी महाराज, गायनाला साथ करणारे शिवाजी काका महाराज, वर्ष श्राद्ध म्हणा, पुण्य स्मरण म्हणा, या निमित्ताने असणारी भागवत कथा हे सर्वात मोठं असं पुण्यकर्म आहे. भागवत ग्रंथ हा सर्व ग्रंथांचा राजा आहे. मला साथ करणारे आमचे हरिभक्त परायण अप्पाजी महाराज, तेही या कथेला साथ करण्याकरिता आहे. ही भागवत कथा का करावी, आणि दादासाहेब भाऊ भुजाडे यांनी ही भागवत कथा त्यांना आध्यात्मिक त्यांच्याकडे ज्ञान आहे. आपल्या वडिलांना देवाजवळ जागा मिळावी म्हणून भाऊचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन गुरुजींनी केलं. गणेश भाऊ, तुम्ही सर्व गावातील मंडळी, माता वर्ग, पुरुष वर्ग मोठ्या प्रेमाने साथ देतात. मनुष्याचा शेवटचा जो क्षण आहे, शेवटचा ज्याला आपण म्हणतो शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड कशाने होतो? या परमार्थाच्या माध्यमातून ते आपल्याला शिकवल्या जातं. शेवटचा दिवस म्हणजे भगवंताचं नामचिंतन, भगवान परमात्माची कथा. हे जे केल्यानंतर हे जे पुण्य आहेत आपल्यातून गेलेल्या व्यक्तीला ते पुण्य प्राप्त होतं आणि हे वर्ष श्राद्धाच्या आतच करावं लागतं. त्याचं मी तुम्हाला थोडक्यात महत्व सांगणार आहे. म्हणून जीवनातून बाप गेल्यानंतर आधार जातो महाराज. बाप हा पाठीराखा असतो आणि म्हणून एक गीतकार सुंदर वर्णन करतो. विजला हो विजला नंदादी, आता कसा मी जाऊ मंदिरी. हो बाबा बाबा, आता बाबा बाबा म्हटल्याने बाबा काही येणार नाही, पण एक गीताच्या माध्यमातून एक भाव व्यक्त केला जातो. मावळलेला सूर्य सकाळी दिसेल, मातीआड झालेला बाप कधीच आपल्याला दिसणार नाही. म्हणून जगामध्ये सर्व काही मिळेल, परंतु जीवनातून गेलेली आई, मायेचा हात फिरवणारे आई आणि वडील, हे जर आपल्या काही जीवनभर ते आपल्याला साथ देऊ शकत नाही. आपल्या अर्ध्या आयुष्यापर्यंत ते राहतात.
आणि म्हणून बापाचं जे प्रेम आहे आईपेक्षा काकांभर जास्त आहे. तुम्ही म्हणशाल आईचं प्रेम तर असतंच, पण बापाचं प्रेम काकांभर जास्त असतं. मी तुम्हाला सिद्ध करून देईल. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, अयोध्येला दुःख झालं, कौसल्य माताही रडू लागले आणि ते वनवासाचं जे दुःख आहे अयोध्येतील ते अवर्णनीय आहे. सर्व अयोध्येवासीवाल्यांना दुःख झालेलं होतं. राम वनवासाला निघाले त्यावेळेस राजा राम चले वनवास, माता कौशल्या के आंखों में आंसू आए. सर्व अयोध्या रडायला लागलेली होती. परंतु हे दुःख दशरथ राजाला सहन झालं नाही. दशरथ राजाने त्या ठिकाणी प्राण सोडला. बापाला मुलाचं दुःख सहन होत नाही महाराज. बाप तो बाप असतो. आणि म्हणून दशरथ राजा राम वनवासाला गेले म्हणून दशरथाने प्राण सोडला. आईने नाही सोडला. बापाचं प्रेम दिसत नाही. बाप हा श्रेष्ठ आहे. म्हणून मुलं सुखी राहावं म्हणून बाप नेहमीच प्रयत्नात असतो. आणि म्हणून बाप त्या ठिकाणी मुलाला मोठं करतो आणि दुसऱ्या देशात जाऊन तो नोकरी करतो. आई वडिलांच्या मौतीला सुद्धा येत नाही. इतकं बी शिकू नका, इतकं बी शिकू नका की तो शेवटच्या क्षणाला आला पाहिजे. असे बरेच उदाहरणं पाहायला मिळतात महाराज. आम्ही नेहमी भेटतो महाराज. म्हणून जीवनामध्ये आई वडिलांचा सन्मान करणं हा धर्म आहे. मोठं व्हायचं असेल ना तर आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. महाराज जरी व्हायचं असेल तर आई वडिलांचा आशीर्वाद लागतो. त्याच्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही. मुलं आई वडिलांना सोडून शहरात निघून जातात. साधा विचार सुद्धा, कारण हा कलियुग आहेत महाराज. अजून तर लय पुढं काही घडायचं आहे.